अधिक मासात आईची ओटी भरणे हे पुण्याचे मानले जाते आणि सासूची ओटी अधिक मासात का भरू नये याची विशेष माहिती आपण ऐकणार आहोत. तर आपल्या घरात अनेक परंपरा चालत आलेल्या आहेत. त्यातलीच एक परंपरा म्हणजेच आईची ओटी भरणं. आईचे आपल्या आयुष्यातील स्थान हे शब्दात मांडता येणार नाही. असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईची ओटी भरणे हे खूप भाग्याचे मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का आईची ओटी कधी आणि कशी भरतात? तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन टच करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ मिस होणार नाही. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आईची ओटी का भरावी आणि सासूची ओटी का भरू नये? तर आईची ओटी भरण्याची संपूर्ण संधी आपल्याला विशेष काळात मिळते. तो काळ म्हणजे अधिक मास. आईची ओटी भरणे हे खूप भाग्याचे मानले जाते. दर 3 वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. आपल्या महाराष्ट्रात नाती हा शब्द जपण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आई आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करते, त्यामुळे या पवित्र महिन्यात आईचा सन्मान करून तिचे ऋण फेडण्याचा हा एक प्रयत्न असतो. आईचे उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी मुलगी ईश्वराकडे प्रार्थना करते. हिंदू संस्कृतीत मुलीच्या आईने कन्यादानासारखा मोठा त्याग केलेला असतो. त्यामुळे आईच्या त्यागाची व आशीर्वादाची कृतज्ञता म्हणून आईची ओटी भरली जाते. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी चंद्र आणि सूर्य वर्षातील अंतराचा समतोल साधण्यासाठी एक अतिरिक्त महिना येतो. त्यास अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. हा महिना भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याला एका देवतेचे स्वामित्व आहे, परंतु अधिक मासाचा स्वीकार कोणीच न केल्यामुळे तो दुःखी झाला. तेव्हा भगवान विष्णूने या महिन्याला स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव दिले आणि सर्व महिन्यात श्रेष्ठ व पवित्र मानले. त्यामुळे या काळात केलेली भक्ती हजारो पटीने अधिक फळ देते अशी मान्यता आहे. या महिन्यात अन्नदान, वस्त्रदान, दीपदान आणि धार्मिक ग्रंथांचे दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये अधिक मासात जावायला साक्षात विष्णूचे रूप मानले जाते. त्याचाच मानपान करण्याची आणि 33 अनार्ष जावयाचे वाण देण्याची अत्यंत सुंदर पारंपरिक पद्धत आहे. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा तर आहेच, पण त्याचबरोबर माहेरच्या स्त्रीचा योग्य तो मान राखण्यासाठी हा विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे हा तिच्या प्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. त्यामुळे आईचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. आई आपल्या मुलांसाठी अपार कष्ट करते, त्याग करते आणि संस्कार देते. तिच्या या अनंत ऋणातून मुक्त होण्यासाठी हा एक प्रतिकात्मक मार्ग आहे. आई हे साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. अधिक मासात मातृशक्तीचा सन्मान केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि कुंडलीतील दोष दूर होतील. आईच्या ज्या उदरातून जन्म घेतला त्या मातेच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मासात आईची ओटी भरली जाते. अधिक मासात आईची ओटी भरून तिला साडी, चोळी, फळे अर्पण केल्याने घरात माता लक्ष्मीची कृपा राहते आणि सर्व ग्रहांचे दोष दूर होतात. अनेकांच्या मनात हाच प्रश्न असेल, अधिक मासात आईची ओटी भरणे शुभ मानले जाते, तर सासूची ओटी अधिक मासात का भरू नये? तर सासू ही आईच्या ठिकाणी मानली जाते, तरीही सासूची ओटी का भरू नये? याचं कारण आपल्या परंपरेत दडलेले आहे. लग्नानंतरनं जेव्हा सून पहिल्यांदा सासरी येते तेव्हा सासू तिची ओटी भरते. याचा अर्थ असा की सासू तिच्या मुलाची आणि घराची संपूर्ण जबाबदारी सुनेच्या ओटीत टाकते. तो आशीर्वाद आपण आयुष्यभर जपायचा असतो. हिंदू धर्मातील परंपरेच्या मान्यतेनुसार सासूची ओटी सुनेने भरू नये, कारण सासूच्या ओटीतील मुलगा तिने आधीच स्वीकारलेला असतो. त्यामुळे सासूची ओटी भरणे शास्त्रात वर्ज्य मानले जाते. लग्नानंतर सासू सुनेला नवीन आयुष्याची सुरुवात करून देते आणि सून सासूच्या घराची लक्ष्मी मानली जाते. त्यामुळे सासूची नव्हे तर सासूने सुनेची ओटी भरणे योग्य मानले जाते. अधिक मासात आईची ओटी कधी भरावी? अधिक मासात कोणत्याही दिवशी ओटी भरली तरी चालते, मात्र देवीचे वार मानल्यामुळे मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी भरणे अधिक शुभ मानले जाते. अधिक मास सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंतचा काळ सोयीनुसार कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. आईची ओटी भरताना तांदूळ, नारळ, हळकुंड, सुपारी, खण किंवा साडी आणि फळे या वस्तूंचा प्रामुख्याने वापर केला जातो. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येक भागात आईची ओटी ही वेगवेगळ्या पद्धतीने भरली जाते. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर समजलंच असेल आईची ओटी का भरावी आणि सासूची ओटी का भरू नये. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या व्हिडिओतली जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.